लग्नाचे योग कशा प्रकारे बनतात आज आपण ह्याबद्दलच जाणून घेणार आहोत। असे कित्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की खूप लोक लग्न होण्यासाठी परेशान असतात, आपल्या रिलेशनशिपसाठी खूप लोक परेशान आहे। तर आज आपण ना डीपली जाणून घेऊया याच विषयी। मी तुम्हाला 2 रियल एक्झाम्पल सांगणार आहेत की लग्न कसे जुळतात, कशा प्रकारे योग बनतात, की 2 उदाहरण जे सत्य घटना आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। कारण हे कर्म, प्रारब्ध, योग कशा लग्नाचे योग कशा प्रकारे बनतात याला समजावून सांगण्यासाठी एका पूर्ण लाईफची स्टोरी यामध्ये सांगावी लागते। त्यानुसार तुम्हाला हे लग्नाचे योग कसे बनतात, कर्म काय आहे, प्रारब्ध कसं असते ते हे तुम्हाला समजून येते। त्यासाठी तुम्हाला 2 स्टोरी यामध्ये सांगणार आहे की तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकाल। ओके, बघा काय होते की लग्न जे होणार असते त्याच्याशी होणार असते, त्याच्यासोबत होत असते। ज्याच्याशी नाही होणार राहत त्याच्याशी होत नसते, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने ते तुटते। तर तेच ह्याच विषयी आज आपण इथे बघत आहोत। मी तुम्हाला 2 रियल एक्झाम्पल सांगते, त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकाल। माझ्या घराजवळ एक मैत्रीण आहे, तर तिच्या भावाची मी यामध्ये स्टोरी सांगत आहे की काय झालं बघा की कशा प्रकारे योग बनतात। की तो मुलगा जो आहे तिचा भाऊ, तो गव्हर्नमेंट जॉबवर आहे आणि त्याची एज 28 वर्ष आहे। वेल फॅमिली बॅकग्राऊंड आहे, बघायला मुलगा सुंदर आहे। त्याची ओळख एका ग्रामसेवक मुलीसोबत होते आणि त्या मुलीसोबत याचं बोलणं वगैरे चालू होते। नंतर ते लोक रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यांनी 4 वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले। दोघेही जण आपापल्या घरी सांगून फॅमिलीला कन्व्हिन्स केलं। दोन्ही फॅमिली लग्नाला तयार झाली। मुलाची सगाई त्या ग्रामसेवक मुलीसोबत झाली। लग्न त्यांनी 1 वर्षानंतर करणार होते। म्हणजे रिलेशनशिपमध्ये 4 वर्ष त्यांनी राहिले। नंतर त्यांनी घरी सांगून सगाई वगैरे केली आणि सगाईनंतर 1 वर्षांनी त्यांनी लग्न करणार होते। पण मध्येच काय झालं, अचानक त्या मुलाचे वडील मरण पावले। ती मुलगी त्यांच्या घरी मध्ये अंधेमध्ये येत राहत होती। मुलाचे वडील जिवंत असताना सुद्धा ती यायची, पण याचे वडील अचानकरित्या मेल्यानंतर ते जी मुलगी होती, ग्रामसेवक मुलगी, ती सगाईनंतर येऊन राहत होती। तर ही जेव्हा तिचे वडील मरण पावले तर त्यानंतर ती जेव्हा मरण पावले तर तेव्हा त्याची फॅमिली पूर्ण आली होती आणि त्यानंतर ती 15 दिवस त्यांच्या इथे राहिली। ओके, तर फॅमिलीमधले तिच्या लोकसुद्धा 15 दिवस काही लोक तिच्यासोबत येऊन राहिले होते। तर सर्वच काही इथपर्यंत ठीक चाललेलं होतं। नंतर हे लोक 1 वर्षाने लग्न करणारच होते, तर ती ग्रामसेवक मुलगी अचानक ह्या मुलाला लग्नाला नकार देते, जेव्हा की सगाईसुद्धा झालेली असते आणि हे लोक 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये सुद्धा असतात आणि ती दुसऱ्याच मुलासोबत लग्न करून निघून गेली। कारण काय होते की त्या ग्रामसेवक मुलीने ज्या मुलाशी लग्न केली, कारण ती मुलगी दुसऱ्यासोबत लग्न करून निघून गेली आणि ज्या मुलाशी तिने लग्न केलं त्याच्या स्वतःच्या 2 कंपनी होत्या आणि तो मुलगा जो होता तो बिझनेसमॅन मुलगा होता। खूप श्रीमंत असल्याने तिने रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा असलेल्या मुलाला, म्हणजेच गव्हर्नमेंट जॉबवरच्या मुलाला नकार देऊन ती बिझनेसमॅनवाल्या मुलासोबत लग्न करून निघून गेली। बघा कशा प्रकारे त्या मुलीने इतके वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून सुद्धा तिने लग्नाला अचानक नकार देऊन रिजेक्ट केलं त्याला आणि ते बिझनेसमॅन मुलासोबत लग्न करून निघून सुद्धा त्याच्या गावाला जाते। तर हे असते प्रारब्ध, जिथे जुळायचं नसे तिथे होत नाही। आणि तो मुलगा जो गव्हर्नमेंट जॉबवर होता, तो मुलगा 1 वर्ष पूर्ण डिप्रेशनमध्ये होता। नंतर त्या मुलाची सख्खी आत्याने काय केलं की भाषाची अशी डिप्रेशनची हालत बघून नंतर त्याला समजावून वगैरे सांगून सख्खी आत्यानेच आपल्या स्वतःच्या मुलीला त्याला लग्न करून दिले। अगदी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्न लावून देण्यात आलं। बघण्याच्या कार्यक्रमापासून तर सगाई, लग्न, पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी लग्न केले आणि ते नवदाम्पत्य आता सुखी, समाधानी आणि आनंदात आहेत। पहिले हे रियल एक्झाम्पल होतं। ओके, आणि कहाणीमधून म्हणजे ह्या गोष्टीमधून तुम्ही काय शिकले की जिथे लग्न होणार आहे तिथेच होते आणि जिथे लग्न होणार नाही आहे तिथे कितीही काही करा ते होणार नाही। हे असते प्रारब्ध। ही झाली पहिली स्टोरी। आता तुम्ही म्हणाल की मग ती मुलगी इतके वर्ष रिलेशनशिपमध्ये का होती, तर ते होतं प्रारब्ध। ते प्रारब्ध होतं की ती मुलगी याच्या जिंदगीमध्ये येणार, 4 वर्ष खूप छान प्रेमाने राहणार, बोलणार, नंतर ती त्याच्या लाईफमधून अचानकरित्या निघून जाईल आणि तो मुलगा 1 वर्ष पूर्ण डिप्रेशनमध्ये राहणार आणि जो डिप्रेशन
चा टाईम राहणार तो होतं याचं ह्या मुलाचं गव्हर्मेंट जॉबवाल्या मुलाचं प्रारब्ध होतं. ह्या मुलाचं असं लिहूनच होतं की किस्मतमध्ये ते म्हणतात ना, विधीचं विधान कोणी चेंज नाही करू शकत म्हणून. तसंच जसं की हिंदीमध्ये आहे ना, ह्यावरून तुम्ही सहज समजू शकाल की विधी का विधान तो भगवान भी बदल न सके. हिंदीमध्ये एक कहावत आहे ना, ते सांगत आहे मी. विधी का विधान तो भगवान भी बदल न सके, विधी का विधान तो भगवान भी बदल न सके. असं कोण म्हणतात? श्रीकृष्णांचं आहे. विधि का विधान तो भगवान भी बदल न सके, उन्होंने राधा को चाहा, उन्हें मीरा ने चाहा, पर हो वो रुक्मिणी के गए. परत एकदा सांगते. विधि का विधान तो भगवान भी बदल न सके, उन्होंने राधा को चाहा, उन्हें मीरा ने चाहा, पर हो वो रुक्मिणी के गए. त्याचप्रमाणे आहे हे. तर ही पहिली रिअल स्टोरी आहे. ओके, मी यांना अगदी जवळून बघितलेलं आहे. त्या मुलाचे रिलेशनशिपपासून तर मुलाच्या डिप्रेशनपर्यंत, आणि आता ते आत्याच्या मुलासोबत लग्न करून आता ती मुलगी आहे ती खूप समाधानी, आनंदी, आणि तो सुद्धा मुलगा म्हणजे तो कपलच हॅपी आहे. आता लग्न होऊन सुखी, समाधानी आणि आनंदामध्ये आहेत ते. तर त्याचं 4 वर्ष ती मुलगी रिलेशनशिपमध्ये येणार, बोलणार, आणि अचानकरित्या ती त्याच्या लाईफमधून निघून जाणार. हे होतं त्याचं. तो 1 वर्षानंतर डिप्रेशनमध्ये राहणार. तर हे होतं त्याचं प्रारब्ध. आणि आता दुसरी कहाणी सांगते बघा, तुम्ही याच्यासुद्धा रिलेट करू शकाल. माझा चुलत भाऊ आहे एक, तर त्याची ही कहाणी आहे. माझा चुलत भाऊ जेव्हा मुलगी बघायला जाते तर तिथे काय झालं की ज्या मुलीला हा बघायला गेला त्यांनी 4 बहिणी होत्या. तर मी तुम्हाला ह्यामध्ये 2 एक्झाम्पल यासाठी सांगत आहे की लग्नाचे योग हे कशा प्रकारे बनतात. तुम्ही ह्या स्टोरीवरून तुम्ही रिलेट करू शकाल. ओके, तर मुलीला बघायला गेला. त्यांनी 4 बहिणी होत्या. एका बहिणीचं लग्न झालं होतं, एक मुलगी घरी नव्हती, आणि 2 बहिणी घरी होत्या. जेव्हा हा बघायला गेला तेव्हा 2च बहिणी घरी होत्या. तर झालं काय की हा भाऊ, जो माझा चुलत भाऊ होता, तो भाऊ बघायला गेला एका मुलीला, आणि याला आवडली दुसरीच मुलगी, म्हणजेच तिची बहीण. तर बघा प्रारब्ध कसे काम करते. आणि तुमच्याकडे हॅपीनेस, सुख येणार असेल तर ते कसे येते. ज्या मुलीला ह्या बघायला गेला ती दिसायला सुंदर होती. ती भाऊला आवडलेली मुलगी ही होती काळी सावळी होती, आणि जिला जे ॲड्रेस वगैरे दिला होता आणि बघायला गेलं तर सुंदर मुलीला बघायला गेला. पण तिथे जाऊन ह्या 2 बहिणी असल्याने याला आवडलेली काळी सावळी मुलगी आवडली याला. तर भाऊला आवडलेली मुलगी काळी सावळी होती. तर ती ड्युटीवर सुद्धा होती आणि आहे सुद्धा. आणि हा भाऊ गव्हर्नमेंटमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणतात ना त्याला, लाईनमॅन म्हणून आहे. तो गव्हर्नमेंटमध्ये इलेक्ट्रिशियन आहे. तर लाईनमॅन या जॉबवर. तर जी मुलगी ड्युटीवर नव्हती तिला हा बघायला गेला होता. आणि भाऊचे विचार असे होते अगोदर की जेव्हा हे दोघेही ड्युटीवर असले किंवा होणारी बायको जर ड्युटीवाली असली तर आईवडिलांची सोय होणार नाही आणि समोर जाऊन मुलांकडे विशेष लक्ष पुरवलं जाणार नाही, म्हणून सर्रास हा ड्युटीवाला मुलींना नकार द्यायचा. पण तिथे तो बघायला गेल्यानंतर मुलगी बघायला गेल्यावर भाऊचे विचार परिपूर्णपणे चेंज झाले आणि त्याने दुसरीच मुलगी पसंत केली जी ड्युटीवर होती. जी मुलगी बघायला गेला ती सुंदर असून सुद्धा याला आवडली नाही आणि काळी सावळी मुलगी असून भाऊला ती आवडली. नंतर तोच त्याच अटीवर कायम राहिला आणि त्याच्या आता जो सासरे म्हणजे त्या मुलीचे जे वडील होते तिला यांनी म्हटलं की मला मी जिला पसंत केलं आहे तिलाच तुम्ही द्या, तेव्हाच मी लग्नाला तयार होईल, अन्यथा मी दुसरी बघेन. तर तिच्या वडिलाने होकार दिला आणि त्या मुलीला दिले. मग असं म्हणून तिथून तो घरी आला आणि त्या मुलीचे वडील ठीक आहे म्हणून त्या मुलीसोबत लग्नसुद्धा लावून दिले रीतिरिवाजाप्रमाणे. जी मुलगी ड्युटीवर होती तिच्याशी भाऊचं लग्न होऊन तो सुखी समाधानी आणि त्याची पूर्ण फॅमिली सुखी समाधानी आणि आनंदात आहे. आता ज्या मुलीला भाऊ बघायला गेला होता म्हणजेच कोणती मुलगी, जी सुंदर मुलगी होती, तर ती सुंदर मुलगी जी मुलगी होती त्या सुंदरवाल्या मुलीला स्वतःची मेडिकल आहे असं सांगणाऱ्या मुलाला तिचे वडील दिले.
पण यातील ट्विस्ट काही वेगळेच होते. प्रारब्ध बघा कसं काम करते. इकडे बघायला गेला आणि याच्या जिंदगीमध्ये आणि याची जी पत्नी आहे त्याच्या जिंदगीमध्ये हॅपीनेस होतं, पण ही जी सुंदर मुलगी होती आणि तिच्या लाईफमध्ये बघा कसं झालं आणि प्रारब्ध कसं समोर येऊन उभं राहिलं ते बघा. ओके, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल. आता ज्या मुलीला भाऊ बघायला गेला होता त्या सुंदरवाल्या मुलीला दुसरा मुलगा बघायला आला आणि तो मुलगा म्हणते स्वतःची मेडिकल आहे असं सांगणाऱ्या मुलासोबत तिचे वडील तिचं लग्न दिले. ते पण ह्यातील ट्विस्ट काही वेगळेच होते. जो मुलगा मेडिकल स्वतःचे आहे असं खोटं सांगितलं होतं तो मुलगा ॲक्च्युली मेडिकलमध्ये तो नोकर होता आणि त्या मुलाचं पहिले लग्न होऊन तुटले सुद्धा होते. अशा मुलासोबत ह्या मुलीचे लग्न झाले जी की मुलगी सुंदर होती. आणि ह्या मुलाने इतकी प्लॅनिंग केली होती की जेव्हा मुलीला पसंत वगैरे केली, मुलाचं घर बघायला हे आई वडील गेले, तेव्हा तो माझी स्वतःची ही मेडिकल आहे असं म्हणून सुद्धा त्यांनी दाखवलं. जेव्हा मुला आणि विचारण्यात आले की खर्रा दारू सुपारी वगैरे घेता का, तर तेव्हा त्याने सर्रास नकार दिला आणि त्या मुलाने खर्रा दारू सुपारीला मी तर हातच सुद्धा लावत नाही असं सांगण्यात आलं. ओके, इथपर्यंत ठीक आहे. पण मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाची चौकशी कधीच खोलवर केलेली नाही आणि परत जाऊन रिटर्न कधीच बघितलं नाही. आणि झालं काय आणि प्रारब्ध कसं आलं बघा. आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून लग्न त्याच्यासोबत लावून दिले आणि लग्नाच्या 4थ्या दिवशीपासून त्या मुलीच्या लाईफमध्ये स्ट्रगल चालू झाला. तिला लग्नाच्या 4थ्या दिवशीपासूनच तिला मारहाण करायचा तिचा नवरा. तिच्याकडील पैसे वगैरे घेऊन जात होता. तो मुलगा इतका खर्रा दारू जुवा सर्वच त्याला शौक होते. ती 4-5 महिने त्याच्याजवळ त्रास सहन करून राहिली. नंतर तिने भाऊबीजला गावला आल्यानंतर ती घरी सांगितली की मी परत नवऱ्याकडे जाणार नाही, तो खूप त्रास देतो. तर ती ठीक आहे म्हणून ठेवले. त्याला खूप प्रकारचे व्यसन आहे असे म्हणून ती 2 महिने माहेरी राहिली. त्यानंतर तिची सासू आणि तिचा नवरा आमची चूक झाली, आता सर्व व्यसन सोडून चांगल्या प्रकारे नांदवण्यात येईल तुमच्या मुलीला असं पंचात सांगून त्यांनी लिहून वगैरे दिलं. त्या मुलाने जी सुंदर मुलगी होती तिची स्टोरी आहे. तर त्या मुलाने त्याच्या फॅमिलीवाल्याने तो तिला घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या घरी 2 महिने फक्त त्या मुलीला छान प्रकारे ठेवला आणि नंतर तो मुलगा स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या करून तो मेला. आणि आता पण ती मुलगी खूप दुःखात आहे. बघा कशा प्रकारे प्रारब्ध खिचून तिच्या लाईफमध्ये येते. आणि बघा तिला बघायला ड्युटीवाला मुलगा गेला म्हणजेच माझा भाऊ, पण तिचं प्रारब्ध काय होतं की तिच्या बहिणीच्या लाईफमध्ये हॅपीनेस येणार आणि ही जी सुंदर मुलगी होती तिच्या लाईफमध्ये प्रारब्धाने दुःख होतं. तर पण तिचं प्रारब्ध होतं की तिच्या लाईफमध्ये दुःख येणार म्हणून, पण हे लिहून होतं कुठे, कारण जे विधीचं विधान असते, किस्मतचा खेळ, नशिबाचा खेळ जो म्हणतात तो हा आहे. आणि आता पण तिची लाईफ स्ट्रगलमध्ये चालू आहे. एक हॉस्पिटलमध्ये आता ती काम करून 3 ते 5 हजार रुपये कमवून ती रूम करून राहते आणि आतासुद्धा पण ती दुःखी आहे. या क्षणाला आठवून की का मी तर सर्वांचं चांगलं केलं आणि माझ्यासोबत का असं झालं असं तिचे प्रश्न असतात. पण बघा की अशा प्रकारे प्रारब्ध असते. आता तुम्ही रिलेट करू शकाल सहजरित्या की अशा प्रकारे तिच्या लाईफमध्ये दुःख येते आणि दुसऱ्या बहिणीच्या लाईफमध्ये हॅपीनेस येते. तर असं असते. तर काय असते, प्रत्येकाचं सोल पर्पज जे आहे ते वेगवेगळं असते. प्रत्येकाचं सोल पर्पज वेगवेगळं असते. कारण कळत नकळतपणे का होईना गेल्या जन्मामध्ये काही आपले कर्म जर खराब राहिले तर तिथे जर फेडून नाही दिलं त्या जन्मात तर इथे काय होते, प्रारब्ध पहिलेच असते. तर फक्त एक नवीन शरीर धारण करून या पृथ्वी तलावर ते प्रारब्ध फेडण्यासाठी ते आपलं शरीर धारण करून इथे येतात. आणि त्यांचं जेव्हा आता हिचं जे प्रारब्ध आहे ते जेव्हा परिपूर्णपणे ही भोगेल त्यानंतर तिचं लग्न होईल, त्यानंतर ती सुखात राहील किंवा तिचं प्रारब्ध याप्रमाणे इथपर्यंत येऊन तिचं सोल पर्पज जर कंप्लीट इथेच होणार तर ती परत चालली जाणार. अशा प्रकारे सोल पर्पज असते की कोणीच
या पृथ्वी तलावर कुठल्याही सोल पर्पजने, म्हणजे कोणाचाही सोल पर्पज नाही आणि या पृथ्वी तलावर आहे असं कोणीही नाही. प्रत्येकाचं सोल पर्पज असते. कधी ना कधी काळी आपल्या हातून काही चुका झालेल्या असतात, काही कर्म गलत झालेले असते, तर ते काय होते, क्रियमान जर गलत केले ते संचितमध्ये जाते आणि इंटेन्सिटी जास्त असली की संचित याच जन्मात प्रारब्ध आपल्यासमोर आणून उभं करत असते. आणि जेव्हा आपल्या या जन्मात आपण सर्वच काही छान करत आहोत तरीसुद्धा असे हे प्रारब्ध असतात, तर गेल्या जन्माचं तिथे जर त्यांनी भोगून दिलं नसणार तर या पृथ्वी तलावर परत एक शरीर धारण करून प्रारब्ध फेडण्यासाठी इथे आलेले असतात. ओके, इथपर्यंत समजलं. तर इथून तुम्हाला काय समजलं की बघा प्रारब्ध कसे जुळते, लग्नाचे योग कसे बनतात. ज्या मुलीला बघायला गेला मुलगा म्हणजे भाऊ, ज्या मुलीला बघायला गेला ती न आवडता तिची दुसरी बहीण पसंत करून तिच्याशी लग्न झाले, कारण प्रारब्ध होतं की जी बघायला जात आहे ती नसून तिची दुसरी बहीण असणार आहे. अशा प्रकारे आनंदामध्ये भाऊची लाईफ जाणार आणि त्याच्या पत्नीची सुद्धा लाईफ हॅपीनेसमध्ये जाणार. आणि जी सुंदर दुसरी मुलगी होती तिच्या प्रारब्धामध्ये होतं दुःख आणि कशा पद्धतीने तिच्या लाईफमध्ये खिचून ते प्रारब्ध आलं आणि दुःखाची ती वाटेकरी बनली. आणि दुःख आणि तिचा लग्नाचा जो योग होता तो नव्हता आणि ती आता सुद्धा दुःखी आहे. आणि तिचं जे प्रारब्ध, जेव्हा तिचं प्रारब्ध पूर्ण होईल तेव्हा ती तिचा दुसरा लग्नाचा योग येते आणि नंतर ती सुखी राहील. बघा अशा प्रकारे असते योग, लग्नाचे योग अशा प्रकारे बनत असतात. तर बघा योग अशा प्रकारे बनतात. ओके, तर आता सर्वांनी सर्वात प्रथम रेजिस्टन्स सोडून द्या की माझं लग्न कधी होणार, ओके, की मी कसं करू. तर तुम्ही ॲक्शन प्लॅन बनवा. तुम्ही त्यामध्ये व्हिज्युलाइज करा की लग्न होणार आणि हॅपी मोमेंट, एंडिंग रिझल्ट गोल तुम्ही काय व्हिज्युलाइज करणार की लग्न होऊन आमचा संसार आनंदामध्ये आहे. आनंदामध्ये लग्न तर होणार पण नंतर जे दुःख मिळालं तर त्याच्यासाठी व्हिज्युलाइज करताना म्हणजे तुम्ही अशी अफर्मेशन बनवू शकता की माझं लग्न एका पर्टिक्युलर तुमचं जे काही SP वगैरे असणार त्या मुलासोबत झालं किंवा मुलीसोबत झालं आहे आणि आम्ही दोघं पती पत्नी खूप आनंदामध्ये सुखी समाधानी आनंदी जीवन एकमेकांसोबत राहत आहोत. ओके, या पद्धतीने. त्यानंतर ग्रॅटिट्यूड द्या, त्यानुसार प्रारब्ध जुळून येईल. नंतर मॅनिफेस्टेशन जुळून येतील. दुसऱ्यांचं लग्न होत असेल तर तुम्ही खुश व्हा, त्यांना ब्लेसिंग देणे चालू करा, तेव्हाच तर तुमच्या लाईफमध्ये सुद्धा आनंद येईल. कोणतं कपल जर समोरून जाताना तुम्हाला दिसेल तर त्यांना ब्लेसिंग द्या. ज्यांना मुलं बाळं झाले आहेत त्यांना ब्लेसिंग द्या. तर ह्या 2 स्टोरीमधून तर हे काय होते, ग्रॅटिट्यूड ब्लेसिंग जेव्हा देतात तर ते आपल्याकडे आपोआप येणे चालूसुद्धा होत असते. तर ह्या 2 रिअल स्टोरीमधून अशा प्रकारे लग्नाचे योग बनतात. हे मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. जिथे लग्न होणार आहे ते लग्न कोणत्या ना कोणत्या रूपात प्रारब्ध समोर येऊन, जर लग्नात हॅपीनेस लिहून असणार तर हॅपीनेस येणार, जर लग्नात दुःख लिहून असणार तर दुःख येईल. हे आहे विधीचे विधान, ते लिहूनच आहे. असेच सत्य एक्झाम्पल तुम्हाला मी यामध्ये 2 एक्झाम्पल सांगितले. तर असेच जर मी एक्झाम्पल सांगून जर तुम्हाला असं पटवून दिलं तर बाकी ऑडियन्सला समजते आणि ते रिलेट करू शकतात. म्हणून थोडा व्हिडिओ हा लांब होते, कारण प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमान, प्रारब्ध आणि लग्नाचे योग हे जर पटवून देतो म्हटलं तर खूप लांब होत जाते व्हिडिओ. तर त्यासाठीच थोडं लांब असते. कर्म जेव्हा आपण समजावून सांगतो तर खूप शॉर्टमध्ये समजावून सांगता येत नाही, यासाठी व्हिडिओ लांब होते. तर त्यासाठी तुम्ही हे जे आहे तर फक्त ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे की आपल्या लाईफमध्ये असे जे काही आहे त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. त्यांनी काय होते, आपलं जीवन चेंज होते, आपण हॅपीनेसमध्ये येतो. ओके, तर हा व्हिडिओ आवडलाच आहे, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असणार तर प्लीज 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 ह्या
त्रिशूला युनिवर्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणीही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं आणि अप्रिशिएशन आम्हाला मिळत असतं. त्यासाठी कोणीही नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.